विलीनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीकडून फुल स्टॉप. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका, तर पटेलांकडूनही विलीनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती. विलीनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल, तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता. जयंत पाटील यांचा दावा. विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करू. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. तर विलीनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली. संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा. राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका. तर उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार. विलीनीकरणासंदर्भात नेते मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य. विलीनीकरण ही आमच्यासाठी आनंदाची बाब. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार. मंगळवारी मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. शरद पवारांना खासदार करण्याएवढं मवियाचं संख्याबळ. राज्यसभेची निवडणूक लढवणार असं पवारांनी सांगितलं. संजय राऊतांचा दावा. 2 एप्रिलला पवारांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार. शरद पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका. सूत्रांची माहिती. तर शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस सहमत. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता. 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक. सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरांसोबत चर्चा. विलीनीकरण आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती. विमान दुर्घटनेप्रकरणी अजून डीजीसीए अधिकृत अहवाल आलेला नाही. कोण काय सांगतं, काय बोलतं याला अर्थ नाही. मुरलीधर मोहोळ यांचा विरोधकांना टोला. अजितदादांच्या अपघाताविषयी मी नंतर बोलेन. अजित पवारांच्या विमान अपघातावरील प्रश्नावर सुळेंची प्रतिक्रिया. अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणांवर? केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सवाल. मोहोळ यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं केलेला घातपाताचा दावा फेटाळला. टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाचा भडका. भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. काँग्रेसचा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री फडणवीस संतापले. टिपू सुलतान दहशतवादी नव्हते. नागपूरसह अनेक ठिकाणी त्यांची स्मारकं. मालेगाव महापालिका दालनामध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरील टीकेनंतर उपमहापौर शाने हिंदे यांचं भाष्य. तर टिपू महापुरुष नव्हता, ठाकरेंच्या शिवसेनेचाही निशाणा. टिपू सुलतानसाठीचे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेमधून येतात. मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्रानं काँग्रेसला वेळोवेळी नाकारलं. रवींद्र चव्हाणांचा हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा. काँग्रेसचे लांगुल चालनाचा राजकारण आणखी किती नीच पातळीवर गाठणार? काँग्रेस आपल्या टिपू भक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का? उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार की पुन्हा मुग गिळून गप्प राहणार? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अडचणीत वाढ. सपकाळांच्या विरोधात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंकडून पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद. सपकाळांच्या समकक्ष शब्दावरून भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न. राज्यातील प्रश्नांवर भाजप सरकार आणि फडणवीस सोयीस्कर गप्प बसतात. अतुल लोढणेंचं टीकाकारांना उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही करू नका. टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं निषेधार्ह. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. मुलुंड दुर्घटना प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्त कारवाईचे आदेश. शिंदेकडून मेट्रो ब्रिज मार्गाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. सरकार आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात. मुलुंड दुर्घटनेवरून किशोरी पेडणेकरांचा आरोप. तर घोडी बाजारासाठी कोटींची किंमत, पण मृत्यूची किंमत 5 लाख. पेडणेकरांचा सवाल. मेट्रो लाईन 4च्या घटनेनंतर MMRDAकडून चौकशी समितीची स्थापना. प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित भागातील बांधकाम कामकाज हे तात्पुरतं. दुर्घटनास्थळी आमदार मिहिर कोटेचा आणि महापौर रितू तावडेंकडून पाहणी. निष्काळजीपणामुळे दुर्घटना, दोषींवर कारवाई केली जाणार. महापौर रितू तावडेंचा इशारा. मुलुंडमधील दुर्घटना लज्जास्पद. कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करेल असं वाटत नाही. आदित्य ठाकरेंचं ट्विट. तर MMRDA दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? सपकाळांचा सवाल.
काल सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल. मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळ अडचणीत. संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा केला होता खुलासा. तर झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीमध्ये आलंय समोर. लिपिकानं लाच घेतल्याच्या प्रकरणामध्ये माझा संबंध नाही. नरहरी झिरवाळांनी वरिष्ठांना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती. तर माझा संबंध असल्यास पक्षानं कारवाई करावी. झिरवाळांनी वरिष्ठांकडे भूमिका मांडली. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता बैठक. प्रकरणामध्ये नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार. चिपळूणमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून कारवाईचा बडगा. चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा केराडे आणि शहर प्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी एकाची पक्षातून हकालपट्टी. तर मला वाकड्या पायाचा म्हणा नाहीतर गुंड, पण 2 नंबरचे धंदे केल्यास छाताडावर बसणार. खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांना उत्तर. चंद्रपूर महापालिकेमध्ये अवघ्या एका मतानं भाजपचा महापौर. वंचितच्या 2 नगरसेवकांची अनुपस्थिती निर्णायक ठरली. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याचे निर्देश दिले असतानाही नगरसेवक अनुपस्थित. वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेक यांची प्रतिक्रिया. पाटण विधानसभा मतदारसंघात मागील एका वर्षामध्ये 21 जनता दरबार. 1081 तक्रारींपैकी 672 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. शंभूराज देसाईंची माहिती. तर पालकमंत्री आपल्या दारी उपक्रम 161 गावात राबवला. परशुराम महामंडळ ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी की सरकारी फसवणूक? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णींचा सवाल. महामंडळाची स्थापना होऊनही अंमलबजावणी अपुरी, असमान आणि समाजाच्या वास्तवाशी विसंगत. कुलकर्णींचा आरोप. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या कारेगाव ग्रामपंचायत समोर नोटा उधळल्या. पैसा जिंकला माणूस हरला असा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर आता व्हिडिओमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर बंद राहणार. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये विकास कामं सुरू. दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसी कामांवर बोगस वर्क ऑर्डरचा संशय. चौकशी सुरू. डीपीडीसीतून मंजूर झालेल्या कामांसाठी बांधकाम विभागामध्ये बोगस वर्क ऑर्डर काढून गैरव्यवहार झाल्याचा संशय. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. बोगस वर्क ऑर्डरच्या चौकशी समितीमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील अधिकारी नेमले पाहिजेत. अंबादास दानवेंची मागणी. तर चौकशी समिती 4 आठवड्यामध्ये चौकशी करणार. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची माहिती. आज महाशिवरात्री भगवान शंकराच्या उपासनेसाठीचा सर्वात पवित्र दिवस. राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेता येणार. महाशिवरात्रीच्या निमित्तानं गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता. साताऱ्याच्या कराडमध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हंगामातील पहिला देवगड हापूस आंबा दाखल. 1 डझन पेटीचा दर 3100 तर 3500 रुपये भाव. गतवर्षीपेक्षा दर कमी असल्यानं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. इगतपुरीजवळ मध्य रेल्वेच्या अपमार्गावर खर्डी ते उंबरमाळी दरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्याची घटना. इंजिन फेल झाल्यानं अपमार्गाची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. नंदुरबारमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप. वाटवी इथे शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम रोखलं. जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत काम सुरू करू देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. भंडारा जिल्ह्यामधील वणी तालुक्यामधल्या सुरबोडी गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरण बांधल्यानंतर 1000 लोकवस्तीच्या सुरबोडी गावचं पुनर्वसन झालं नाही. 2011 पासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत. आज भारत पाकिस्तानचा महामुकाबला. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार. भारतीय संघ हा सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर. भारतीय संघ सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर. कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि बुमराच्या कामगिरीकडे लक्ष.